हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग खूपच जास्त चांगला आणि इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आपण चालू आहे डोंबिवलीला. आपले गिरीश दादा म्हणजे जे आमचे गुरु आहेत, जे आम्हाला पकवास शिकवतात, त्यांच्यासाठी पकवास आणण्यासाठी. तर दादाला जेवढे पण म्हणजे बक्षीस पुरस्कार जे पण काही भेटलेत, त्यांच्या मदतीने दादा आज पकवास घेणार आहे. तर आतमध्ये आपण जाऊ, बघू आता. दादा आहे आतमध्ये. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादाने आता काढले जेवढे पण दादाला बक्षिसे भेटले तेवढी. बघूया आपण आता याच्यात. तर जेवढी पण पाकिटं दिलेली दादाला, म्हणजे बक्षिसं दिलेली जेवढी पण, ती सर्व आता खोलून झालेत आणि त्याच्यातून एवढे काही पैसे निघलेत. तर आता याच पैशांनी आज दादाला पकवास घ्यायचे आहे. तर आपण चाललो आहे आता डोंबिवलीला. निघूया आता जरासेला. तर चला आता निघतोय आम्ही. गिरीश दादा, दर्शू आणि मी आहे. तर चालतोय. तर काय आता आपण पोचलेलो आहे डोंबिवलीला, लोंढे पकवासवाल्यांजवळ. इकडे बघा, लोंढे तबला स्टोर्स. चाललो आहे आपल्या दादांसाठी नवीन पकवास घ्यायला. ही बघा, ही वाली पकवास आहे, अजून लावतात ते. आणि हा पूर्ण दुकानाचा हे मालक आहेत बाबा, मालक आहे तिचे. अजून तिचं काम चालू आहे थोडासा. तिसरी गोळी लावतात आता शाही पुढे. आणि इकडे आम्ही आलोय, तर इकडे त्या तबला वाजत होती. सूरज पाटील देसाई यांचा तबला आहे. ताली 5चा तबला आहे तो. खूप सुंदर असा आवाज येतोय. ताली 2चा आहे हा, त्यांचाच आहे सूरज पाटीलांचा. आता दादा पकवास वाजवून बघतो. दादा पीठ तर पकवास रेडी झालेले आहेत. तर दादा आपल्याला आता थोडीशी झलक वाजवून दाखवतील.
सुंदर असा तोड आहे पकवाजीचा. तर काय जिथे फेमस वडापाव आहे तिथे आम्ही 10 शहरवर चाललोय. ठाकूर वडापाव. जाम गर्दी आहे बघा इकडे. तर काय आता वडापाव घेतलाय आम्ही व त्याने पण आणले. अजून दादा आणते दादासाठी. आता खावा आणि परत तिथे जाऊ. तोपर्यंत त्या तिथे काम करतात पकवाजीचा अजून थोडाफार. आम्ही जाऊ परत. आता वडापाव घेऊन खाऊन घेतो. वडापाव पण खाऊन आलो आहे आम्ही. आणि इकडे बघा तुला काय वाटतंय? आमच्यामध्ये तर बरोबर आहे. तर काय आता जास्त खूप म्हणजे खूप सर सेटिंग केली. अजून तिला वाढवलं तिचा. आता होईल ना, हे वाढवलं. कमी होईल ना आता. अजून कमी म्हणजे जास्त आहे का? थोडं वाटतं कमी. आता अजून भारी वाजायला लागली. काय आता ते साफ करतायत. आता निघतो आम्ही जरा वेळ लागतो तिथून. तर दादाची पकवाजी रेडी केले. ते आपल्या इकडे जय भाऊ आणि आत्मायत आहेत ते विजय भाऊ त्यांचे बाबा आणि त्यांचे बाबा. लय फेमस आहेत. डोंबिवलीमध्ये तुम्ही कुठे पण विचारा लोंढे पकवाजवाले ते तुम्हाला लगेच सांगतील. फेमस आहे डोंबिवलीमध्ये. हे बघा हे विजय दादा आणि हे जय दादा. तर पकवाज घेतलेले हे बघा. दादा पण आलेत. आता आम्ही जाऊ इथून डायरेक्ट घरी. आणि दादाची दादा ही किती वाकाच आहे तुझी? ही माझी आता तिसरी पकवाज आहे. आणि दादानी दादाला जेवढी पण बक्षिसं भेटले त्याच्या मदतीने घेतलेली आहे. आणि खूप भारी पकवाज आहे. जातो घरी. चला जाऊ. आणि खूप भारी पण वाटते पकवाज. तर गाईज आता आम्ही घरी आलो आहे दादा त्यांच्या. आता पकवाज घेऊन एक आम्ही पकवाज तिकडून डोंबिवलीवरून घेतली आणि एक दर्शूच्या हातात आहे ती उसारघरवरून. तो दुसरा मुलगा यायचा आमच्याबरोबर उसारघरचा. पण तो आता त्याची इच्छा नाही शिकायची म्हणून आता त्याची पकवाज परत आणते आम्ही इकडे. आता पकवाजींची आपण पूजा करू. इकडे वहिनी आणि आई आहेत. एक गठन ऐकला एक गठन ती गठन.
तर इकडे आपले दादा आहेत, ते 2 शब्द बोलतील आता नवीन पकवास घेतले त्याच्याबद्दल. रामकृष्ण हरी. भरपूर दिवसांची इच्छा होती माझी की पकवास घरी नवीन एक चांगली आणावी आणि तो आज संकल्प पुरा झाला माझा. आणि देवाला एकच प्रार्थना करतो की माझ्याकडून अजून चांगलं चांगलं वाद्य होऊ दे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. दादा खूप थोडेसे शब्द बोलले पण तरी चालेल. इकडे बघा गिरीश दादांचे आजोबा. बाबा बरे आहेत ना? आणि इकडे नानीस आहेत. तर गाईज आता आम्ही चाललो घरी. मस्त वाटला पकवास घेऊन, दादाला पण आनंद झाला नवीन पकवास घेतली त्याच्याबद्दल. तर आता चाललो आम्ही घरी. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ. मिळतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.